नवी मुंबईतल्या घणसोली रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी भाडं घेण्याच्या कारणावरून रिक्षा चालकांच्या 2 गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत एका 18 वर्षांच्या तरुणाची चाकूनं भुसकून हत्या करण्यात आली। मृत तरुणाचं नाव अयान शेख असून तो घणसोली परिसरात राहत होता। या घटनेत त्याचा भाऊ आदिल शेख आणि रिक्षा चालक राजेंद्र वाशीवाले जखमी झालेत। धक्कादायक बाब म्हणजे अयान शेख हा तरुण 2 गटांमध्ये मध्यस्थी करून भांडण थांबवण्यासाठी पुढे आला होता। या प्रकरणात पोलिसांनी स्वप्नील सुर्वे, प्रमोद मानकर, सुब्या उर्फ सुभाष जाधव आणि सत्या उर्फ सतीश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्या चौघांपैकी स्वप्नील सुर्वे आणि प्रमोद मानकर यांना अटक करण्यात आली आहे। अन्य दोघांचा शोध अजूनही सुरू आहे। त्यामध्ये आपण मर्डरचा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये आपण 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यामध्ये पहिला आरोपी आहे स्वप्नील काशीनाथ सुर्वे, जो 30 वर्षाचा आहे, त्याचा ट्रान्सपोर्टचा धंदा होता। आणि दुसरा आरोपी आहे प्रमोद वसंत मानकर, हा 31 वर्षाचा आहे, हा ड्रायव्हर आहे, याला देखील अटक केलेली आहे। यात 2 आरोपी पाहिजे म्हणून आहेत। कल्याणच्या रेल्वे यार्ड परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार